आपण आज बनवतोय होममेड गुलकंद. तर तुम्ही बघितलात राईट, तुम्ही हे बघितलंच असेल. मी पाकळ्या मस्त काढून घेतल्या गुलाबाच्या आणि त्यांना धुवून मस्त सुकवून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता हे आपण एका बाउलमध्ये घेऊया. ठीक आहे. हे बाउल आपण याच्यामध्ये या पाकळ्या टाकू सगळ्या. ओके. थोडंसं पाकळ्या म्हणजे चांगल्या थोडंसं उन्हात वाळवायच्या, खूप जास्त पण नाही, बिकॉज काय की ते व्यवस्थित वाढतात राईट. हे बघू शकता तुम्ही, मी मस्त सुकवून घेतलेलं आहे. मी 1 कप साखर घालणार आहे आणि एक छोटी इलायची ही जी पावडर करणार आहे. ठीक आहे. आणि ही पावडर याच्यामध्ये आपण मिक्स करूया. ही पावडर मी अशी मस्त बारीक कुटून घेतली आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही, असं थोडंसं पावडर आहे. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही ते पण ॲड करू शकता, लाईक काजू आणि बदाम. ठीक आहे. आणि मी 1 कप साखर घालणार आहे. ठीक आहे. असं मस्त पसरून घ्यायची, म्हणजे चांगलं असं घ्यायचं जोपर्यंत एक कलर होईपर्यंत. तुम्ही आता 15 ते 20 दिवसपर्यंत एक काचेच्या कंटेनरमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. जर तुम्हाला कधी वाटत असेल आपण आज घरी चला पान आणूया आणि खाऊया, सो एक मस्त गुलकंदचा 1 स्पून भरायचा, पानमध्ये टाकायचा आणि खायचा राईट. घरात असलं की काही पण करून खाऊ शकतं माणूस राईट, कंटाळा येत नाही. चांगलं बारीक करायचं आहे, मिक्स करायचं आहे, असा कलर येईपर्यंत. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय. खायलाही तेवढंच टेस्टी लागणार आहे. मी याच्यात 2 ते 3 काजू ॲड करणार आहे. ठीक आहे. याची चांगली बारीक पावडर करायची, मग ते ॲड करायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि काजू टाकून चांगलं मिक्स करून झाल्यावर काचेचं कंटेनर घ्यायचं. ठीक आहे. या कंटेनरमध्ये टाकून देणार आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते, हो ना. बघू शकता तुम्ही हे काचेचं कंटेनर, किती सुंदर कलर आला आहे राईट. त्याला पॅक करायचं आणि 15 ते 20 दिवसपर्यंत तुम्ही हे स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये आणि खाऊ शकता. खूप टेस्टी लागतं, खूप आवडेल तुम्हाला. प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.